पट्टा तुम्हाला बेसिक त्याचं माहिती असं खाली खोबळावरती पात म्हणजे चिमटा आहे. इकडं पाहिलं तर काही समशेरी आहेत ते म्हणजे मोठा मोठे गांडाच म्हणणार तर त्या आपण डिरेक्टली म्हणतो रजपुती, तसं नाही आहे ते. उत्तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक संस्थानाच्या प्रत्येक पात्यावरून त्या ह्याची नाव आहेत. तलवारीचे प्रकार उपप्रकार जर गिनले किंवा मोजले 250-300 पर्यंत सहज जातील. तर बडोदेकरांचं जे कॅटलॉग आहे ना त्यामध्ये जवळजवळ 250-300 नुसते उपप्रकार प्रकार आहेत. तर तसंच जाणं थोडं अवघड आहे. बट एक उत्तरेकडची किंवा बिना पडद्याची समशेर आपण याला म्हणू शकतो. काही ब्लेडला थोडेसे हे झालेलं आहे, हे गेलेले आहेत त्याचे. थोडंसं जर हे केलं ना त्याचा मेंटेनन्स जर केला ना तर ते अजून त्याची लाईफ वाढेल. मूठ वगैरे सुंदर आहे. खाली त्याच्या मुठीच्या खाली मे बी हे असेल सूर्य किंवा काहीतरी फुलाच्या पाकळ्या असतील किंवा सिंपल वाल्या असतील. राईट. आणि ही काढतो जरा, ही जरा छान वाटते मला. खाली खाली नक्षी आहे, यावरती पण नक्षी आहे. तर बिना पर्द्याच्या आहेत या. नाळ नाहीये एकावरती पण नाळ नाहीये, तर एक आपण सैनिकी म्हणू शकतो किंवा नाही का. सुंदर आहे. खाली जो आहे तो सांग बाला आहे. सांग बालाला देवडीवरचा हत्यार म्हणतात. किल्ल्याच्यावरती ज्या देवड्या असतात त्यावरनं लोखंडी हा बाला यूज करण्यासाठी यूज केला जातो. सांग बाला पूर्ण ओती वाचतो, पूर्ण लोखंडाचा, त्याला कुठल्याही प्रकारचं लाकूड नाहीये. तर वरून जर आला तर देवडीवरून किंवा किल्ल्याच्या भिंतीवरून त्याला ग्रॅव्हिटी त्याचं वजन आणि ते मारण्यासाठी तो सांग बाला. किती फूट असते कमीत कमी जास्तीत किती फूट असते? याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा पण मोठे पाहिलेत. हा थोडासा विड्थनं मोठा आहे, एक 5, 5.5, 6 पर्यंत पण पाहिलेला आहे. एक माझ्याकडे येतो म्हणजे माझ्या हाईट पण परीक्षा पण वरती म्हणजे 6 फुटापर्यंत सहज येतो. तिकडे जी वरती लावली ती मॅच लॉक ऋषिकेश आहे. मॅच लॉक बंदूक आहे ती. एक ब्रिटिश एरा म्हणू शकतो आपण त्याला मराठी भाषेत किंवा आपल्या याच्यासाठी टाचणीची बंदूक. त्यामध्ये त्याच्याबरोबर एक गन पावडर फ्लॅश येतो, म्हणजे बारूददानी जी म्हणतो आपण. पावडर वाचायची, शिस्याच्या गोळ्या वाचायच्या, तिच्या खाली हँडल दिसतोय त्यांनी बारूद ठासायचं आतमध्ये आहे ना, आणि फायर केल्यानंतर वरच्या खटक्यानं गोळी फायर होते. एक मराठ्यांचं किंवा मराठ्यांनी ज्या तलवारीला न्याय दिला. येस येस. शिवकाळापूर्वी सुद्धा धोप होत्या. मल्लिकांबराच्या समकालीन चित्रामध्ये पण आहे, जी का आजकाल व्हॉट्सअपवर फिरतं की महाराजांनी किंवा हे केलं. ह्या तलवारी अगोदर पासून आहे, पण याला न्याय जो आहे तो मराठ्यांनी दिलेला आहे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याला मराठ्यांनी वापर केला. आज पण उत्तरेकडे म्हणजे जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची मराठा मुठीची धोप असणार ती लोक पण डिरेक्टली म्हणतात की शिवाजी की तलवार आहे, या फिर मराठो की तलवार या फिर महाराष्ट्राची तलवार आहे. ह्याचं एक याला जास्त प्रमाणात आपण वापरलेलं आहे. याला परज आहे, खाली गज आहे. त्यानं काय होतं, डबल प्रोटेक्शन मिळतं, समोरून पण इकडून पण. वरती नख आहे ती 2, या नखामुळे पण प्रोटेक्शन भेटतं. हा चिमटा आहे, वरती पात आहे. तर अशी मराठा धोप सुंदर आहे. बॅलन्स करण्यासाठी अजून पण वाजते, जर तुम्ही ऐकलं तर एक आवाज येतोय. बॅलन्स करण्यासाठी याच्या मुठीमध्ये छोटे छोटे काय म्हणतो आपण, लाख भरायच्या अगोदर दगड किंवा छोटे छोटे खडे टाकलेले असतात, ज्याने की पात बॅलन्स होईल. कारण फिरवण्यासाठी तुम्हाला तलवार ही बॅलन्स लागते. तर काळा चौघात बॅलन्स गेला असेल तर, बॅलन्स जर तलवार असेल तर तुमच्या मनगटापासून पूर्ण खांद्यापर्यंत तुम्हाला चालवण्यासाठी इझी पडते. सुंदर तलवार आहे, धोप जातीची. खडे कुठे असतात? खाली मुठीमध्ये. ते जाकने त्याच्यात. हा, यामध्ये पण भेटतात आणि या साध्यामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतात. कारण त्यामध्ये लाख भरली जाते, लाख गरम करतात. त्याचं पण ते व्यवस्थित तो आतमध्ये गेला पाहिजे किंवा वाकडा तिकडा नाही झाला पाहिजे. त्याचं पण बरेचसे शास्त्र आहे, म्हणजे तसं पाहायला गेलं तर. ही वक्र धोप. गोल्डन थोडीशी चांदी तर. येस येस येस. माझ्या अंदाजानुसार ज्या सोनं किंवा चांदीचं ज्याला काम केलं असतं त्या दरबारी म्हणू शकतो, किंवा मानकऱ्यांच्या म्हणू शकतो, किंवा मोठ्या साताऱ्याच्या म्हणू शकतो. ऑफकोर्स लढाईमध्ये कोण कधी जगेल कधी जाईल सांगता येत नाही. त्यामुळे बहुतांश तलवारी या मानकरी दरबारामध्ये वापरणाऱ्या ज्या असतात त्याला सोन्याचं किंवा चांदीचं हे केलेलं असतं, काम केलं असतं. धारातीर्थी पडल्यावर माणूस कोण हे ओळखण्यासाठी पण त्याचा उपयोग. बरोबर. वक्र धोप आहे, ह्याचं पातो ते सरळ आहे, हे वक्र आहे. मराठा जातीची वक्र धोप.
तिचा हा जो चिमटा आहे तो थोडा वेगळा आहे. ही जे नख आहे ती थोडी वेगळी आहेत आणि याची थोडी वेगळी आहे. हो. दोन्ही चिमट्याची नखं वेगवेगळी. ते धोपमध्ये जे ना दाढीवाली पण आहे तर ते काढताना ते जायचं दाखव. चालेल ना, चालेल. ते अशी वर दाखव वाटलं तिकडे इकडे पण एक वक्र धोप लावलेली आहे. या पुढे जा इकडे. इकडनं बांधण्यापासून सुरुवात कर. तर थोडीशी जागा नाही म्हणजे वर खायला लागेल. भुज आहे का? थांबा मी इकडे उभा. काही जण इकडे या अर्धे तिकडे या काय कुठे का 4 जण इकडे या 4 जण तिकडे या. इथनं तुम्ही थांबा. आम्ही आहे. हे घे. बालेपासून सुरुवात करू. आता या बाल्यांमध्ये काही छोटे आहेत, काही मध्यम आकाराचे आहेत आणि काही मोठे फाळ. हा फाळ आहे बाल्याचा म्हणजे वरचं तोंड आणि याच्या खाली पायतान असतात. हे जे आहे ते पायतान आहे बाल्याच्या खालचं. यामध्ये जे छोट्या आकाराने आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे बेसिक आपण 3 प्रकार पाडू शकतो. गजकुंत, अश्वकुंत आणि पदकुंत. हत्तीवरनं चालवणे, घोड्यावरून चालवणे आणि पायदळी सैनिकांनी. हत्तीवरून मारणारे जे आहेत ते एकदम छोट्या प्रकारचे असतील. घोड्यावरनं जे आपण यूज करतो ते मध्यम आणि हे पायदळाचे हे मोठ्या फाळाचे बाल. तर पायदळाच्या खाली किंवा घोड्यांच्या जे खाली त्या खाली ते पायतान लावलेलं असतात. बाल्याच्या खाली जे लावतात ते. काही वेळेस सैनिक जे आहेत ते या बाल्यांचे भिंत बनवायचे. जे रोवून जर धरलं समोरून जर येतं तर ते रोवून झालं खालून पण सपोर्ट मिळतं आणि समोरून जर येणार थोडंसं छोटं खाली होतं. त्यामुळे बाल्याचं पायतान. दुहेरी बाला एक प्रकार आहे. दोन्हीकडं फाळ आहेत मध्ये. आय डोंट नो त्याचा यूज कसा असेल, तुम्ही बेटर सांगू शकता माझ्यापेक्षा. हा जो प्रकार आहे हा दुहेरी वाल्याचा प्रकार आहे. म्हणजे याला दोन्ही साईडनी पाता आहे. म्हणजे दोन्ही साईडनी सुद्धा आपण वार करू शकतो आणि जास्तीत जास्त हा राजेसोबत असलेला सैनिक वापर. हे गोष्टीचा प्रकार आहे. दुहेरी बाला हा नवीन प्रकारच बघितला. ओंकार तो भाला हो द्या. तो कुठला बाला? त्या बालाचं नाव आहे अश्ववाला. अश्व अश्व नाही, हत्ती. हत्तीवरचा आहे. मोठ्या पाळाचा. चांदीचं मला माहिती आहे. वरती खंजीर, कोयते. तो जो पहिला लावलाय तो कर्द आहे. त्याला बचलर नाईफ सुद्धा म्हणतात, म्हणजे कसा याचा सुरा. तिथनं पुढे जो दिसतोय 3-4 नंबरला तो जांबी आहे. हे इराण आणि त्या अरबी साईडकडच्या लोकांचा आद्य हत्यार आहे. तो आपण जो कमरेला लावतो ते समोर लावतात. या प्रकारे समोर लावतात. आज पण तुम्ही समजा त्यांच्या आर्मीच्या काही परेड्स वगैरे पाहिल्या तर त्यांच्या परेड्समध्ये त्यांच्या सैनिकांकडे जांभ्या शस्त्र असतं. जसं नेपाळला कुकरी तसं त्यांचं आहे. आपण एक म्हणू की त्यांच्या नेशनचं अफगाण. 2, 4, 5 नंबरला जी आहे ते चिल्लाम आहे. 6 नंबरला जे दिसतंय ती गज कोरलेलं कट्यार आहे. 7 नंबरला 2 पात्याची कट्यार आहे. 8 नंबरला हो राईट 8 नंबरला जाळीदार कट्यार आहे. आणि 9 नंबरला एक कोयता सदृश किंवा एक विळा सदृश खाली पण आहे विळा. खाली पण हे जे दिसतंय म्हणजे तो पेशकवच आहे. हे पण तिकडच्यांचंच शस्त्र आहे. हा भला मोठा अडकित्ता. पूर्वी सुपारी किंवा पानविडेच प्रथा होती. मानाचे विडे किंवा निरोपाचे विडे बैठकीला असताना कधी पण. त्यामुळे हे त्या काळचं महत्वाचं शस्त्र म्हणण्यापेक्षा एक साधन. याच्या म्हणू शकतो. नाही हा जांभ्याचा प्रकार. त्याला चिलकटीवरती मॅनेवरती वरती जो आहे ना तोच प्रकारे. ह्या बळीच्या कुऱ्हाडी आहेत. ही जी आहे ही बळीची कुऱ्हाडी. याला दोन्ही साईडला मोगरे आहेत. मोगरे म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण त्याला मोगरे म्हणतो. छोटीशी नक्षी काम आहे आणि प्राण्यांची किंवा मे बी नर बळी देण्यासाठी आय डोंट नो त्या बळीच्या कुऱ्हाडी. पहिले टार्गेट होतं की सेनापतीला टार्गेट करायचं. मग सेनापतीचा घोडा असेल किंवा हत्ती असेल त्याला पाय तोडला की सेनापतीला मारलं हे आपण युद्ध जिंकल्यासारखं असायचं. म्हणून ते कुऱ्हाड वापरले जायचे. आता हे जे आहे गज हत्तीच आहे ना ते? कुऱ्हाड कसं
हे जे आहे ते याला आपण जगनाळ म्हणतो. जगनाळांचा जे समोरचं आहे कावळ्याच्या चोचीप्रमाणे याचं तोंड आहे, टोक आहे. ह्याच्यावरती एक रणदेवता कोरलेली आहे, तुम्ही जर नीट बघसाल तर. वरती एक व्याल सदृश किंवा वाघाचं एक प्रतीक म्हणून वॅग करलेले आहेत. वरती आहे ते गज आहे, एक हत्ती म्हणजे वैभवाचं प्रतीक किंवा शक्तीचं प्रतीक म्हणून हा गज कोरलेला आहे. आता याचं काम काय राहतं, चिलखताचे 2 प्रकार येतात. एक तर जाळीवालं चिलखत ज्याला आपण चैन आर्मर म्हणतो, आणि सेकंड जे राहतं त्याला प्लेट आर्मर म्हणतो, जे पूर्णपणे असतं. त्याप्रमाणे शिरस्त्राण डोक्यावरती असतं. तर हे जे समोरचं डोके हे त्या चैन आर्मर मधनं इझिली पास होतं, आणि जे प्लेट आर्मर आहे ते पण यांनी फोडलं. हे जगनाळ अतिशय सुंदर आणि सुस्थित असणारं हे शस्त्र आहे. हे याचा प्रकार आहे, आडकित्त्याचाच प्रकार आहे. बरोबर. पितळी आडकित्ता आहे. दादा चहा घ्या. हो ना, मी घेतो नंतर. हा पक्ष नाही ते गार लागलं माझ्या मला. या पक्षाचं काय? 1 मिनिट काढायला लागेल ते बाहेर. नाही व्हिडिओ पॉज करा ना 2 मिनिटं तिथं. हा पॉज करा व्हिडिओ. करतो. कोण राहिला आता? हा अडकित्ता हा मयुराचा थांबा तो त्यांना द्या. हा तर तुम्ही घ्या. हा झालं. वरती ढाल आहे. कोण राहिलं? संदेश अंकुश हा अंकुश आहे. हा अंकुश आहे. त्याच्यावर यातलाच दुसरा आहे, याला परशु अंकुश म्हणतात. पुढे परशु आहे, पाठीमागून एक अंकुशाचा प्रकार. तो बघा बरं, तो वेगळा दिसतो काहीतरी. ते पाठीमागं धूप जे आहे ना, ती डबल चिमट्याची एक आहे. ही जाळीदार आहे. जाळीची मूठ. सुंदर प्रकार आहे. हा मयूर आहे ना. एखादं शस्त्र किती वर्ष जुनं आहे कसं ओळखायचं की बाबा हे खूप जुनं शस्त्र आहे, त्याला काय परिमाण आहे का? हे शस्त्र इथं ढाल आहे. किती वर्ष जुनं आहे कसं काय असं परिमाण तर नाही, पण त्या काळानुसार आपण अंदाज घेऊ शकतो. अंदाजे फक्त त्या मेकमधून दुसरा एकच ऑप्शन असतो लॅबमध्ये टेस्ट करणं. ह्या संग्रहाबद्दल तुमचं काय मत आहे? आपण आलो मित्रांनो मला कसं अक्षय अभिनय सरांच्या घरी, आणि जागा नाही किंवा माझं घर छोटं आहे हे जेव्हा आपण सांगतो त्या टायमाला इथं येऊन तुम्ही बघितलं तर जागेची अडचण संपून जाते. ऑफिस हा. ऑफिस. सरांचं ऑफिस. अरे अजून आहे की इथे. जवाहर माल इथं आहे. ते का नाव पण आलं बघा, सर्पिनी, जुल्फिकार. सरपणी, जुल्फिकार, तागा, घरचे, खंड, नागिन, कत्ते, आलिया, धनुष्य. अक्षय ते खालची शस्त्र का म्हणतात ते? खरंच काय तिथलं त्या आतमध्ये या या वरती दाखव. हा आतला काढून घे. मग परत त्याच्यात ठेव. बॉक्समध्ये बॉक्स कसा विजयनगरी पट्टा. मशाल आहे ना? हा मशाले. ही जुन्या काळातली मशाल आहे. किल्ल्यावर वगैरे पेटते, म्हणजे एखाद्या ठिकाणी फिक्स करण्यासाठी याला मागच्या ह्याला हे पण आहे, रिपीट खिळे मारायची जागा पण आहे. आणि शक्यतो हे दगडाच्या चारीमधले बांधलं जायचं. हे मस्त ही चिलकत आहे. चिलकत आहे. हे शिरस्थान आहे डोक्यावर घालण्यासाठी. कान, नाक, डोकं याच्या संरक्षणासाठी. ते काय ना, ते काय पण त्याचा डबल चिमटा आहे. एका जातीची तलवार आहे. तिच्या मुठीच्या जर खाली पाहिला आपण तर या मुठीला 2 हे लावलेले आहेत. एक अतिशय दुर्मिळ म्हणता येईल, आपल्याला सहसा मिळत नाही. खाली पण नक्षी आहे, आणि तेग किंवा तेगा
खालून वरपर्यंत मोठं पातं होत जातं आणि वेल बॅलेन्स आणि शीख धर्मियामध्ये थोडंसं पवित्र शस्त्र त्यांचं म्हणू शकतो किंवा आद्य शस्त्र त्यांचं सुंदर आहे असा तेगा शस्त्र. हे जे ते कोरा शस्त्र म्हणतात त्याला. हे नेपाळी किंवा नेपाळ राष्ट्राचं हे शस्त्र आहे. पश्चिम बंगाल किंवा काली मातेच्या पूजेमध्ये पण काही लोक बळी देण्यासाठी त्याला प्राधान्य जास्त. कोरा शस्त्र दुर्मिळ आहे शस्त्र. त्याची खालची जी वाटी आहे ती वाटी तुटलेली आहे. ते त्याच्या खाली गोल वाटी राहते. आतील भागात कसं असतं हे बघण्यासाठी ही एक उत्तम आहे. म्हणजे ज्याला शस्त्राची चिकित्सा करायचं आहे बारीक त्याच्यासाठी हे अभ्यासासाठी एक ओपन असलं तरी महत्त्वाचं आहे. त्याच्या आतमध्ये लाख आहे. बघा ही लाख भरलेली आहे. बघा आतमध्ये लाख भरलेली दिसते. संशय म्हणू शकतो. थोडस वेगळं राजस्थान साईडला मयुरासन दाखवलं खाली. दारूदानी मगाची विषय दाखवता राहिला होता. हे अनलॉक नाही करता येत. मग तुम्ही गेलं अच्छा बारूददानी मगाशी जे आपलं झालं की हा. पॅच लॉक किंवा त्या बंदुकीला. यामध्ये नागिन आणि सरकणीतला फरक. एक यामध्ये दारू आणि त्या बंदुकीच्या पुढच्या वेळेतून बॅरल मधून दारू थोडीशी ओतायची. त्यानंतर शिस्याच्या गोळ्या त्यानंतर फायर. पितळी ही नागिनमध्ये मोडतं का शस्त्र? हे नागिन ते सरकणी सांगतील. तुम्ही ह्या साईडला या, हो. तुम्ही ह्या काय साईडला सांगायचं? सगळ्यांना काय फरक आहे किंवा काय वर पंखा. नागिन आणि सरपिणी सेमच असतात फक्त नागिन दात्र्या आणि नागिन आणि सरपिणी. सरपिणी प्रकारातले दोन. पवारांच्या गादी एका ह्याच्यामध्ये त्यांच्या राजगादीचं नागवंशी होते ते. हा, तर बरोबर. राजाची मेन तलवार ही नागिन होती. कुठल्या पवार मराठा लोक नागिन वापरायचे. सरपिणी हे मुघल राज्यातलं. तेगा पण घ्या. तेगा पण घ्या. नागिन वरची बाणांची सांगा. हे बघा बातमी आता दाखवलं देऊ का तुम्हाला? हा द्या. दाखवलं की तो काय कुलूप आहे का? हा, ते एकच केलं. लॉक. ठीक आहे. हा. हे कुलूप आहे. हे लॉक करतात. लॉक काढतात. ओके. ओके. हे शक्यतो हे किल्ल्यासाठीच वापरलं जाणार आहे. हा. हा वाडे गडी वाडे. हे छोटं लॉक आहे त्यातलं. आता हे लॉक हा ओपन झालं. हा विंचवाच्या प्रकारातला का? पिछवा. बिचवा. हा विंचवाच्या प्रकारात. जबरदस्त आहे. हे उघडून दाखवतात. त्याची चावी. हे lock. डबल बॅलन्स. डबल बॅलन्स असण्याची लवकर मिळत नाही बघायला. डबल बॅलन्स हा विजयनगर दान समोरचा. हा जसा विजयनगर दान करतात तसं हे विजयनगर करतात. जबरदस्त. मित्रांनो बघा हे मी याच्या आधी तर बघितलं मागच्या 10 वर्षात ते वेगळ्या प्रकारचे होते विजयनगरचं. पण हे पूर्ण वेगळ्या प्रकारचं आणि पुरातन आहे. बघा बघून घ्या. राजवाड्यांना बघा ह्या पकडायच्या 2 मुठी आहेत. लॉक होऊन जातं. लॉक होत नाही. पकडण्यासाठी 2 मुठी आहेत. शक्यतो एकच असते. वरतून ह्याच्यात पण वाकडं वागणं झालं सुद्धा. तर बसत नाही. एकच साईड आहे. ती वाघ नको. ह्याच्यामध्ये दाखवतो. भावनगर मित्रांनो
हे बघा स्पार्कल ओढायचे वाघ नख आहे स्पार्कल आतमध्ये गेले प्लस बिचवा पण आहे त्याला गारगोटी फिश करायची. त्यावर इथे वर तुम्हाला वर इथे तीर गारगोटी कमान लावायला आहे. लागली इथे खाली तीर कमान आहे आणि बाण आहेत त्याला एकदा झाले. झाले. हे डबल आहे एका वेळेस तुम्ही लावल्यानंतर प्रतिकृती होती. खाली डबल ट्रिगर आहे लावल्यावर काढले की दादा तुमचं नाव सांगा की. अक्षय नावे शिवचंबू प्रतीक. दादा तुमचं नाव नमस्कार नाव मी संदेश साखरे तुम्ही ऍक्टिव्हिटी भैया तुमचं नाव पवार साहेब नमस्ते मी अक्षय पवार. दादा वाघ नको तुम्हाला बघायचे होते. हे बघा हो हे लॉक आहे सांगा हे की lock माहिती याच्याबद्दल. घालून दाखवा आता. दादा तिजोरीचे जे लॉक असतं ना मित्रांनो, त्या छोट्या तिजोरीचं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं शस्त्र अफजल खानाला मारण्यासाठी तो वाघ नका उंचीवर रिकामा आहे. हम्म. हा. फोन आणि शंभूराज दिलेली तिथे हे बघा बरोबर आहे का? बरोबर सुवर्ण होण्याची सुवर्ण होण्याची प्रतिकृती ही कुलूप लावायचं. छोटं कुलूप शिवराय रायगड आहे ना अंगठीचं इथे का रे? हे चंबुराई सॉरी शिवराई फक्त आहे. शिवाय दिसताना असं जागेला चाललं. हे बघा, ही ओरिजिनल शिवराई हे लावून हे घ्या ना हे. हे बघा, आणला ही वाघ रत्न आहेत ना त्याला हम्म. रत्नजडित वाघ नके आहेत हे असं फिरून दाखवा गुप्त शस्त्र. मराठ्यांचं गुप्त घातक शस्त्र आणि हेल्मेट राहिले हो घेतले 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 पट्टीचा एकच ते. कुऱ्हाड कुऱ्हाडीच्या ते घ्या ते आता आपण कुऱ्हाडीचे प्रकार बघू या इकडे हे तीन जातो याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा एकाच याच्यामध्ये 3 मेटलचं आणि हो आलं झूम करा. बरोबर कॉपर फोडण्यासाठी आणि हे पितळ वापरलं जायचं. हम्म. हे जुलफिकर आणि त्याच्यामध्ये डिझाईन हम्म. त्याचबरोबर जर तुम्ही दुसरी कुऱ्हाड बघितली ओंकार जुन्या काळातली पितळाची नक्षीदार नाही मावळे येते तर ह्याच्यावरती 0+0+0 हे असं चिन्ह आहे. तर त्या चिन्हाबद्दल सांगता येणार नाही पण असं सांगता येतं की नाही का दात्र की, एवढे हे नक्षीकाम असलेल्या कुऱ्हाडी खूप कमी दिसतात लढाई झालेल्या. मोहित्यांच्या ह्याच्यावरती तलवारती आहे ना दगडावर. बघा हे मागच्या दंडावरती पण आहे नक्षीकाम हे काय आहे? बरं आता ह्याला टेक्निकली तुम्हाला त्याचबरोबर जे आद्य घ्यावे इंजिनियर लागते. ज्यांनी रायगड बांधला हिरोजी आणि इंदुरकरांचं त्यांनी त्याच्या बदल्यात मागितलेली गोष्ट Technically हा. रायगडावरच्या वीट सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंद्रकर मर्दानी आकड्याचे भाषण चाललेलं आहे. त्याच्या स्वराज्यातले अनेक किल्ले बांधणारे विशेषतः राजधानी रायगड बांधणारे हिरोजी इंदुरकरांचा हा आद्य शिक्का त्यांच्या नावाचा सगळे मॅन काय नाही, त्यांना शिली गेली असं नाही नीट ठेवू. नाही ठेवू. आहे. मागे त्या काळातल्या सगळे- सगळे मॅनमेड असतात म्हणजे ना आताच्या काळात कसं साचे असतात त्या काळात ही खोकरी आहे. फक्त ठोकून ठोकून केलेलं असतात अभ्यासपूर्वक म्हणून नाही का, अभ्यासासाठी किंवा